दिठ्ठ ओक आणि अविज्जा ओक. तर हे आजचं जे प्रवचन आहे हे आपण 2 सुत्ताहून घेत आहे. अ, तर एक आहे सुत्त निपात संयुक्त निकायमधलं 35 नंबरचं सुत्त आहे. त्याचं नाव आहे की म्हणजे द एस्केप टू द फर्दर शोर म्हणजे या संसाराच्या समुद्रामधून कसं पार व्हायचं किंवा दुसऱ्या किनाऱ्यावर कसं जायचं. तर आणि दुसरं जे सुत्त आहे ते ते आहे मज्जिम निकायामधलं 22वं सुत्त द राफ्ट म्हणजे तराफा. तर याच्यावर भगवान बुद्धांनी बरेचसे प्रवचनं दिलेले आहेत. परंतु आजचं जे प्रवचन आहे ते या 2 सुत्ताला मिळून मी तयार केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी आम्ही बऱ्याचशा स्लाइड्स तयार केलेल्या आहेत. तर समोर जी स्लाइड आहे तर आम्ही त्यांना स्केच सांगितलं पण स्केच नाही झाला तयार. तर असं समजा की नदी ही तुमची चेतना आहे. आपली जे चेतना याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो. तर चेतना ही एकच नसते. आय कॉन्शियसनेस म्हणजे डोळ्याची चेतना, कानाची चेतना, नंतर त्वचेची आय, इयर, नोज, टंग, टेस्ट आणि टच. ओके. एकूण 5 प्रकारे ही चेतना वाहते आपल्यामधून. तर ही जी नदी आहे ही दीपक नदी भैया, दाखवली आता. हां. बीच बीच में थोड़ा सा आप हिंदी में बताएंगे, समायरा ऑल्सो लिसनिंग, ओके. थोड़ा सा व्हेरी हार्ड. व्हेरी हार्ड. बीच बीच में थोड़ा सा. नहीं मराठी ओके आई कैन ट्राई लेकिन ओके, नो बहुत हार्ड है प्रॉब्लम. मेरे लिए। आप उसे हिंदी में ट्रांसलेट करके बता देना। अच्छा, ठीक है. ओके. हां. तर तर या नदीमध्ये म्हणजे चेतनेची जी नदी असते जी आपल्या मनातून वाहते. तर या नदीमध्ये एकूण 4 ओघ असतात. ज्याला काम ओघ त्याला इंग्लिशमध्ये फ्लड्स म्हणतात ओघाला. तर फ्लड ऑफ सेन्शुअलिटी म्हणजे इंद्रिय सुखासाठी जे आपली चेतना दरवेळेस डिझायर करते म्हणजे त्याच्यामधून ज्या डिझायर्स उत्पन्न होतात, इच्छा उत्पन्न होतात. त्या इच्छेचा, त्या तृष्णेचा ओघ असतो एक. त्याच्यानंतर भवओघ म्हणजे भविष्यातल्या इच्छा किंवा आपण त्याला आपण म्हणू की बिकमिंग किंवा प्रिक्रॉस्टिनेशन म्हणतो त्याला. नाहीतर अजून उद्याचा विचार जो करतो आपण मोस्टली म्हणजे भविष्यामधला जो काही विचार आपण करतो प्रत्येक क्षणात किंवा व्हॉटएव्हर जसं ते. तर त्याला आपण भवओघ म्हणू. म्हणजे भविष्यातल्या इच्छांचा ओघ आपल्या मनातून प्रत्येक क्षणात किंवा वाहतच राहतो जर आपण जागरूक नसलो तर. त्याच्यानंतर दिठ्ठ ओघ. दिठ्ठ ओघ म्हणजे आय, मी, माईन म्हणजे मी, माझे आणि आपले या या संकल्पनेचा ओघ आपल्या मनातून वाहत असतो. त्याला आपण मागही याच्यावर प्रवचन घेतलं होतं सखाय दिठ्ठी. म्हणजे सखाय दिठ्ठीच्या ज्या ज्या कृती असतात, जेवढ्या कृती सखाय दिठ्ठीमधून होत असतात. म्हणजे मी आज हे करीन, माझं नाव हे, माझं नाव ते, मी असा, मी तसा, माझं हे, माझे ते आणि हे मी, माझं आणि माझे हे सगळं लोभामधूनच निर्माण होत असतं. तर हे आहे दिठ्ठ ओघ. त्याच्यानंतर अविज्जा ओघ हा खूप स्ट्रॉंग असतो. अविज्जा ओघ म्हणजे अविद्या. अविद्या म्हणजे 4 आर्य सत्याबद्दल माहीत नसणं. ज्याच्यामध्ये 4 आर्य सत्य मी काही डिटेल घेत नाही आणि त्याच्याबद्दल सांगत पण नाही सध्या. अविद्या म्हणजेच 4 आर्य सत्याबद्दल माहीत नसणं किंवा सरळ भाषेमध्ये दुःखाचा मार्ग. तर जिथं-जिथं दुःख निर्माण होईल, त्याचे जे काही कारणं आपल्या मनामधून उत्पन्न होत असतात, त्याचा तो ओघ असतो. प्रत्येक क्षणाला आपण काही कृती केली, त्याच्यानंतर जर दुःख निर्माण होत असेल, तर ती अविद्याच असते. ठीक आहे. तर या 4 ओघावर आजचं आपलं प्रवचन आहे मोस्टली आणि अ, हे कसं काम करतं
हे आपल्याला बघायचं. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे पारमिता. तर आपण पारमिता याच्यासाठी घेत आहे, की अ, पारमिता या ओघावर कसा फरक पडते. कारण की पारमिता अ, ज्या आहेत 10 पारमिता, या 10 पारमिता जर तुम्ही परिपूर्ण केल्या, पारमिता म्हणजे परफेक्शन. या 10च्या 10 पारमिता जर तुम्ही परिपूर्ण केल्या, तरच हे चारही ओघ तुम्ही पार करू शकता. कारण की जो व्यक्ती हे चारही ओघ पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर जातो, त्याला अरहंत म्हणतात. तोच अरहंत होऊ शकतो. तर पारमिताचे 3 प्रकार आहेत. मला वाटतं शीतल मॅडमने याच्यावर प्रवचन घेतलं होतं मागे एक. अ, पारामी, उपपारामी, परमत्त पारामी. तर वेगवेगळ्या प्रकारे हे पारमिता याच्यामध्ये वर्क करतात. तर याच्यामध्ये नेक्स्ट स्लाईड घ्या सुशांतजी, पारमिताची. तर ओके. तर मी पारमिता थोडंसं शॉर्टली घेतो. म्हणजे ॲक्चुअल वर्क काय करते पारमिता म्हणजे शॉर्टली आपण पारमिताबद्दल माहिती करून घेऊ. तुमच्या मनामध्ये प्रेझेंट मोमेंटला म्हणजे सध्या स्थितीमध्ये रिफ्रेश राहण्यासाठी आपण ते घेऊ. दान, ज्याला आपण जनरॉसिटी म्हणतो. तर कोणतीही अपेक्षा न करता अ, आपल्याकडे जे काही आहे, छोटं-मोठं जे काही आहे ते अ, काय म्हणतात शांत आणि आनंदी मनानं देणं, त्याला दान म्हणतात. नंतरची पारमिता शील. अ, तर शील म्हणजे हॅबिट्स. स्लाइड्स. तर शील म्हणजे हॅबिट, ज्याला मॉरॅलिटी पण म्हणतो आपण. नाही, रिनन्सिएशन नाही, फक्त शील. तर या हॅबिट्स तुम्हाला माहिती आहे की याच्या हॅबिट्स म्हणजे कृती. तर याचे प्रकार पडतात कुशलशील, अकुशलशील. म्हणजे चांगल्या सवयी आणि वाईट सवयी. हे पण या ओघांवर फरक पडतात. त्याच्यानंतर नैष्कर्म. नैष्कर्म म्हणजे रिनन्सिएशन म्हणजे त्याग. तर या ही पारमिता पण अ, या ओघांवर खूप फरक पडते. कारण की विदाऊट रिनन्सिएशन म्हणजे त्यागाशिवाय अ, काहीही प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ओके, प्रज्ञा. ही सगळ्यात स्ट्रॉंग पारमिता आहे. प्रज्ञा म्हणजे इन्व्हेन्शन म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे सुप्त रूपात जो काही धम्म तुमच्या आतमध्ये लपलेला आहे, ध्यान आणि शील परिपूर्ण केल्यानंतर ते तुमच्या मनातून बाहेर येतं. म्हणजे प्रज्ञा खूप स्ट्रॉंग असते म्हणजे अनंत पदापर्यंत जाण्यासाठी. त्यानंतर एनर्जी. तर ऊर्जा प्रत्येक ठिकाणी महत्वाची आहे यामध्ये. परंतु ऊर्जा म्हणजे शारीरिक बल नाहीये इथं. याला ऊर्जा म्हणजे माइंडफुलनेस म्हणतो आपण. म्हणजे जागरूकता. प्रत्येक क्षणामध्ये आपण जी काही कृती करत आहे, तर त्याप्रती जागरूक राहणं. तर ती ऊर्जा म्हणजे अवेअरनेसला ॲक्टिव्हेट करणं किंवा अवेअरनेस ला फोकस करणं. जसं की आपण फुल्ली एखाद्या गोष्टीवर फोकस करत आहे किंवा एखाद्या गोष्टीप्रती जागरूक राहत आहे. तर त्या कृतीसाठी जे काही आतमधून लागत आहे, ती ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा तिथं वापरल्या जाते. शारीरिक बल इथं वापरलं जाणार नाही. शारीरिक बल ही ऊर्जा नाहीये. ओके. नंतर संयम, पेशन्स. तर ही खूप मोठी पारमिता आहे संयम म्हणजेच पेशन्स. तर पेशन्स मीन्स काय आहे की कोएक्झिस्टन्स फ्रॉम सफरिंग म्हणजे दुःखामधून अ, जर तुम्ही काय म्हणतात स्ट्रेसफुल असाल किंवा रेस्टलेस असाल किंवा सफर होत असाल, तर त्या मोमेंटमधून शांततेनं बाहेर पडण्याला संयम म्हणतात. म्हणजे कोणत्याही वाईट स्थितीमधून शांतपणे बाहेर पडणंच म्हणजे संयम आहे. क्रांती. ठीक आहे. नंतर ट्रुथफुलनेस. अच्छा. तर 5 इंद्रियावर कोणतीही घटना जर तुम्ही चेक करत असाल,
येस. ट्रुथ म्हणजे काय, की पाचही इंद्रियावर जी घटना अं, तुम्ही चेक करता आणि ती तुम्हाला आढळते त्यानंतर, तर ते सत्य आहे. त्यानंतर अधिष्ठान म्हणजे निश्चय, ज्याला आपण डिटर्मिनेशन म्हणतो. तर निश्चय करणं हे म्हणजे काय म्हणतात त्याला सखाय दिट्ठी. येस. निश्चय हे सखाय दिट्ठीच्या विरोधात जात असतं. कारण की आपला मी आणि माझे आणि मी, माझं, माझे जे काही ह्या कृती असतात, म्हणजे आय, मी, माईनचं जे काही वर्क आहे, याला ब्रेक करतं सखाय दिट्ठी, सॉरी, याला ब्रेक करतं अधिष्ठान. अ, निश्चयाची कृती. ओके. नंतर मेत्ता. अ, मेत्ता म्हणजे लव्हिंग काइंडनेस. म्हणजे दुसऱ्याच्या प्रती कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याच्या कल्याणासाठी मनामध्ये सद्भाव ठेवणे. त्याला आपण मैत्री भावना म्हणतो. फक्त काइंडनेस नाही होणार, लव्हिंग काइंडनेस. म्हणजे मैत्रीपूर्ण करुणा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. नंतर उपेक्षा. ही खूप स्ट्राँग पारमिता आहे. उपेक्षा म्हणजे ना सुखद विचारामध्ये गुंतून राहणं, ना दुःखद विचारामध्ये गुंतून राहणं. ना म्हणजे जे काही मनामध्ये विचार उत्पन्न होत आहेत, ना दुःखद घटनेकडे वाहत जाणं, ना सुखद घटनेकडे वाहत जाणं. त्याला उपेक्षा म्हणतात. ठीक आहे. नंतर संपलाय. तर नॉर्मली आपण ह्या पारमिता पाहिल्या आता. तर या पारमिता या ओघांना कशा कमी करतात ते चेक करायचं आहे आता. तर हे जे ओघ आहे, हे थोडं डिटेलमध्ये अजून सांगत आहे. अविद्या ओघ नाही, अविद्या ओघ नाही. फर्स्ट काम ओघ येईल. प्रथम काम ओघ येईल. फर्स्ट लाईन. येस. काम ओघ म्हणजे 5 इंद्रियामधून जे काही विचार किंवा डिझायर्स उत्पन्न होत आहेत, त्याला कामोग म्हणतात. त्याच्यानंतर ओके. स्लाइड्सकडे बघू. कामोग म्हणजे 5 इंद्रियांच्या इच्छा किंवा 5 इंद्रियामधून निर्माण होणारे विचार, ज्याच्या मागे आपण पळत राहतो. त्यानंतर भावओग म्हणजे भविष्यातल्या इच्छा आणि विचार, ज्याच्या मागे आपण पळत राहतो. त्याच्यानंतर दिट्ठओग म्हणजे सखाय दिट्ठी किंवा अहंकार किंवा घमंड किंवा गर्विष्ठपणा, ज्या काही कृती यामधून आपण करतो त्याला आपण दिठ्ठाओग म्हणतो. आणि अविद्याओग म्हणजे चारही आर्य सत्याबद्दल माहीत नसणं किंवा 4 आर्य सत्याच्या विरुद्ध कृती करणं, याला आपण अविद्याओग म्हणतो. ठीक आहे. तर आता आपण बघायचं आहे डायरेक्टली नेक्स्ट स्लाइडवर घेऊन घ्या. नेक्स्ट स्लाइड. नाही, पारमिता. येस. ठीक आहे. तर इथं बघा, दान ऍक्च्युली दान काय करतंय? दान रिड्युसेस द फोर्स ऑफ काम ओक अँड दिठ ओक. म्हणजे आता दान जेव्हा करतो आपण, तर ऍक्च्युअल काय करत असतो, की दानामध्ये आपली जी लोभाची जी वृत्ती असते, ती कमी दान काय करतं, लोभाच्या वृत्तीला कमी करतं, ज्याला आपण ग्रीड म्हणतो. तर सपोज आता मनामध्ये एक विचार निर्माण होते, की मला आता दान करायचं आहे. आणि सपोज मी माझ्यावर घेतोय. माझ्याजवळ फक्त 100 आहे आणि एक गरजू व्यक्ती आलाय आणि मला त्याच्यामधले म्हणजे 100च आहेत. परंतु माझ्या मनामध्ये सपोज लोभ ॲक्टिव्हेट असेल किंवा लोभाची ग्रीड जर ॲक्टिव्हेट असेल खूप स्ट्राँगली, तर त्याला गरज असतानाही, तो दुःखात असतानाही काय होणार, की माझ्या खिशातून ते जे काही पैसे आहेत ते बाहेर पडणार नाही लवकर. तर इथं काय होतंय, की इथं लोभ पण काम करत आहे आणि काय म्हणतात दिठ्ठ म्हणजे सखाय दिठ्ठी, मी, माझं आणि माझे हे पण काम करत आहे. तर बघायचं आहे, की आता सपोज मी ते देऊन दिले. आता म्हणजे मी देऊन दिलं तर काय होतंय, की इथं लोभाला काय म्हणतात मार पडत आहे. लोभाला आपण म्हणू मार म्हटल्यापेक्षा लोभाच्या कृतीला वचक बसत आहे.
मला मराठी येणार पण जास्त नाही. परंतु ग्रीडची जी ॲक्टिव्हिटी आहे, तिला जागरूकतेमधून थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजे लोभाला थांबवण्याचा प्रयत्न होतो इथं. तर लोभ काय करतं, कामोगाला जास्त प्रबळ करत असतं. म्हणजे काम ज्याला आपण सेन्शुअलिटी म्हणतो. आता त्या 100 मधून काय होणार आहे, की जे 100 ची नोट माझ्या खिशामध्ये आहे, तर माझ्या मनामध्ये जर अ, 5 इंद्रियाच्या सुखाचे विचार जास्त म्हणजे आहेत. जसं की आता चवीचा विचार आहे. तर मग आणि मला भूक लागलेली आहे आणि तर त्या 100 मधून मी पहिला विचार हा करीन, की अ, मला आता जो आवडीचा पदार्थ आहे तो खायचा आहे. तर आपलं जे शरीर आहे त्या विचारानुसार त्याच कृतीकडे पळणार. तर यानं मग काय होईल, की त्या कृतीनुसार शरीर पळायला लागलं, की अ, सरळ-सरळ अजून लोभ जो आहे तो वाढत राहील. म्हणजे एक कृती जर तुम्ही लोभाची केली, तर त्या लोभाचं जे बळ असतं किंवा जे फ्यूल असतं ते वाढून जातं. ठीक आहे. तर याच्यामुळं काय होतं, की कामोघ अजून फोर्सफुली वर्क करतो. पण तिथं समजा मी दान करून टाकलंय, तर जी जास्त कृती त्यामधून होणार आहे, जेवढ्या जास्त कृती त्यामधून होणार आहेत म्हणजे लोभामुळं, तर ते थांबून जातील आणि जेवढ्या जास्त कृती मी दानामधून करेल, तर त्याच्या विरुद्ध होऊन जाईल. म्हणजे काय होईल, की लोभ हा कमी होईल आणि लोभ कमी झाल्यामुळं कामोघाला थोडासा आळा पडेल आणि या आळा आणि हे कशामुळे होईल? माइंडफुलनेसमुळेच होईल फक्त. जर माइंडफुलनेस ॲक्टिव्ह नसेल, म्हणजे जागरूकता नसेल तर सरळ-सरळ जे दुर्गुण असतात, ते जास्त प्रभावी होतात. जर जागरूकता नसली, तर दुर्गुण जास्त प्रभावी होतात आणि जागरूकता असली, तर दुर्गुण कमी प्रभावी होतात. तर याच्यामध्ये दानामध्ये मी तुम्हाला पहिले हे सांगितलं, की कामोग कसा स्टॉप होतोय, कारण की आपण जागरूकतेप्रमाणे दान करत आहे. जसं दान केलं मन खुश होऊन जातं आणि म्हणजे मन आनंदी होऊन जातं, खुश होऊन जातं आणि आपण त्या कृतीमुळं आनंद प्राप्त झाल्यामुळं काय होतं त्या प्रकारचा एक काय म्हणतात कर्म तयार होतं आणि ते कर्म पुन्हा विपाक तयार करतं. म्हणजे संस्कारपासून संस्कार निर्माण होतात. तर या संस्कारामुळं काय होईल, की पुन्हा दानाची वृत्ती निर्माण होईल, पुन्हा दानाची वृत्ती निर्माण होईल. तर यामुळं काय होईल, की लोभ कमी-कमी होणार. इथं पण कामोग नष्ट होणार आणि दिठ्ठोग कसा नष्ट होईल इथं? दिठ्ठोगाला नष्ट नाही होणार, परंतु आळा बसेल. दिठ्ठोग जी सगळ्यात महत्वाचं आहे, मी लोभी असतो. मी मराठीत बोलत आहे, पण याचा दुसरा अर्थ नका घेऊ. मी लोभी असतो म्हणजे हा आय जो असतो, आय एम ग्रीडी म्हणजे मी लोभी असतो. आपल्यामधला जो मी आहे, याला ग्रीड जास्त असते. ठीक आहे. जर आता लोभाचीच कृती आपण दानानं कमी केली, तर मीचा अ, जो आयचा जो पॉवर आहे, तो ऑटोमॅटिक कमी होऊन जातो. एकदा जर आयचा पॉवर कमी झाला, तर मीचा पण पॉवर कमी होऊन जातो. आय, मी आणि माइंडचा पण पॉवर मी जास्त मराठी वापरत नाही, सॉरी आय, मी, माइंड या तिघांचा पॉवर कमी होऊन जातो. जसा या तिघांचा पॉवर कमी झाला, तर या दिठ्ठ ओघाला आळा बसतो. तर आय होप मी जास्त अजून डिटेल घेत नाही, परंतु मला वाटतं समजत असेल. एकदा प्लीज रिप्लाय द्या. समजत आहे ना मी सांगितलेलं? हो, हो. समजलं. ओके, व्हेरी गुड. ओके, त्याच्यानंतर शील. समोर घ्या प्लीज. सुशांतजी. येस, प्रिसेप्ट. ठीक आहे. तर शील. शील म्हणजे मी आधीच सांगितलं कृती, हॅबिट्स ज्याला 2 प्रकार पडतात. कुशलशील, अकुशलशील. म्हणजे गुड हॅबिट आणि बॅड हॅबिट. तर आता शील पालन करतानाही विदाऊट जागरूकता शील पालन होत नाही. म्हणजे विदाऊट माइंडफुलनेस प्रिसेप्ट कांट बी ॲक्टिव्ह. म्हणजे शील पालन करण्यासाठी जागरूकता महत्त्वाची असते. तर ठीक आहे, आता इथं बघूया आपण जसं की पहिलं शील आहे प्राणातिपाता प्राणातिपाता वेरमणी सिक्कावतो समाधी. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे, मी थोडं शिलाबद्दलही सांगून देतो.
तर याला विग्रह करावा लागतो पहिल्या शब्दाचा. याच्यामध्ये प्राण आत पाहत म्हणजे प्राणाती पाहत. तर आपला जो प्राण आहे तो आपल्या श्वासामध्ये आहे. जो श्वास आपण आत घेतोय त्याचा पात नाही करायचा आहे. पात म्हणजे नष्ट नाही करायचा आहे. ठीक आहे. तर आता एक विचार करूया आपण, की हत्या म्हणजे अ, आपण जे हत्या करतो ते अनमाइंडफुली होत असतात. ठीक आहे. ज्यावेळेस दुर्गुण ऍक्टिव्ह असतात त्याच वेळेस हत्या होत असतात. तर आपण थोडं वरच्या लेवलला घेऊ. सपोज एक व्यक्ती खून करत आहे दुसऱ्या व्यक्तीचा. तर तिथं काय ऍक्टिव्ह होत असतं? एक तर लोभ असतो किंवा द्वेष असतो. या दोन याच्यामधूनच त्या घटना घडत असतात. ठीक आहे. आणि ऍक्सिडेंटल हत्या नसते. तो ऍक्सिडेंट असतो. तर इथं पाहूया, की जसं की आता प्राणातिपातामध्ये काय होतंय, की अविद्या ओक नष्ट म्हणजे अविद्या ओगाला काय म्हणतात अ, वचक नाही. याला आपण म्हणू की थोडासा सॉरी हां, मला इंग्लिश शब्द येत नाहीये. याला थोडंसं ब्रेक बसणार. म्हणजे अविद्याला कसं की पहिलं शील पालन करतोय आपण, ज्याच्यामध्ये अ, मीला काय करायचं, या आयला हत्या करायची आहे. बिकॉज ऑफ ग्रीड आणि हेट्रेड. आय एम गोइंग टू किल बिकॉज ऑफ ग्रीड अँड हेट्रेड. म्हणजे मी हत्या करत आहे कशामुळं? लोभ आणि द्वेषामुळं. आता सपोज तुम्ही पहिलं शील पालन करताय, तर इथं काय होतंय? लोभ आणि द्वेष दोन्ही कमी होते. दोन्ही कमी होते. आता याच्यामध्ये काय होतं, की अविद्येमध्ये सगळ्यात जास्त ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन असतं. ऍक्च्युअली ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन सगळ्या ठिकाणी आहे. परंतु ग्रीड आणि हेट्रेड कमी होत आहे या कृतीमध्ये पहिल्या शिलामध्ये. ह्याच्यामुळं अविद्येला वचक बसते. म्हणजे अविद्या ओघाचा जो प्रवाह आहे तो कमी होऊन जातो. त्याच्यानंतर कामोग कसा याच्यामध्ये कमी होणार? दुसरं शील आहे. दुसऱ्या शिलामध्ये अ, अ, ज्याला आपण म्हणतो चोरी करू नये. ठीक आहे. आणि कोणाची जी वस्तू आहे ती त्याच्या परवानगीशिवाय त्याला हात लावू नये. तर वरच्या थरावरच पाहणार आहे. तर चोरी जी असते ती लोभातून होत असते. ठीक आहे. आणि लोभ जो असतो तो कामोगाला जास्त प्रबळ करत असतो. मी जास्त डिटेल जात नाही पहिल्या ह्याच्यासारखं. तर चोरीमुळं काय होतंय, की अ, जो कामोगाचा जो प्रवाह आहे तो वाढत आहे. जसं की एक वस्तू माझ्याकडे नाही आणि मला त्याला शॉर्टकटमध्ये प्राप्त करायची इच्छा आहे. कारण की त्याच्यापासून मला इंद्रिय सुख भेटणार आहे किंवा एक चांगला मोबाईल आहे त्याच्यापासून मला गाणे ऐकायला भेटतील किंवा गेम खेळायला भेटेल किंवा व्हॉटएव्हर किंवा मला मूव्हीज पाहायला भेटतील. त्याच्यामधून काय होतंय, की आपण इंद्रिय सुखाला प्रबळ करत आहे. ठीक आहे. तर इथं काय होतं, की कामोग पण कमी होते दुसऱ्या शीलमधून. तिसऱ्या शीलमधून पण कामोगालाच काय म्हणतात ब्रेक भेटतो. कारण की आपण म्हणतो ना, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्कापदं समाधियामी. तर कामे सुमिच्छाचारा हा अनेकवचनी शब्द आहे. मोस्टली जेव्हा शील शिकवले जातात, तर कामे सुमिच्छाचाराचा एकवचनीच अर्थ घेतला जातो. जर बुद्धांना एकवचन सांगायचं असतं, जसं की आपल्याकडे काय म्हटलं जातं, की कामे सुमिच्छाचारा म्हणजे शारीरिकरित्या व्यभिचार करू नये. जसं की हसबंड जो असेल त्याने वाईफला डिस्ट्रस्ट करू नये आणि वाईफनं हसबंडला धोका किंवा डिस्ट्रस्ट करू नये. तर कामे सुमिच्चारा अनेकवचनी आहे. जर येस, सॉरी एकवचनी आहे आणि अनेकवचनी जर वापरायचं असतं बुद्धांना, तर त्यांनी कामानं आदिनव, कामानं असाद, ओकार संकिलेश असे 5 शब्द येतात. एकवचनीसाठी. आणि कामे सुमिच्चारा हा अनेकवचनी शब्द आहे. सॉरी थोडंसं मिसमॅच झालं असेल आधीच्या शब्दांमध्ये. परंतु कामे सुमिच्चारा हा अनेकवचनी आहे आणि बुद्धांना जर एकवचनी वापरायचं असतं, तर त्याचे वरचे जे 4 शब्द सांगितले मी याआधी, ते त्यांनी वापरले असते. तर 5 इंद्रियाद्वारे व्यभिचार करू नये. हा त्याचा मुख्य अर्थ आहे. जसं की आपण कोणाला स्पर्श करत असेल, तर तो स्पर्श अ, अ, वासनांनी भरलेला नसावा. डोळ्यांनी दुसऱ्याला जर बघत असेल, तर त्या दृष्टीनं बघितलं नाही पाहिजे. अ,
स्त्रियांनी पुरुषांना, पुरुषांनी स्त्रियांना. त्याच्यानंतर अशा कोणत्या टेस्ट नाही घेतल्या पाहिजे ज्याच्यामुळून इंद्रिय सुखाला लालसा किंवा इंद्रिय सुख वाढेल. आणि त्याच्यानंतर असे आवाजही ऐकले नाही पाहिजे ज्याच्यामुळून काम उत्तेजना निर्माण होईल. आणि असं काही पाहिलंही नाही पाहिजे ज्याच्यामुळून काम उत्तेजना निर्माण होईल. हे 5 इंद्रियाद्वारे जर आपण वासनेला बळी पडत असू, तर तिथं कामेसु मिच्छाचार निर्माण होऊन जाते. मोस्टली असं आपल्याकडे सांगितलं जात नाही, की म्हणजे 5 इंद्रियाद्वारे. आपल्याकडे हेच ट्रान्सलेट झालेलं आहे, की शारीरिकरित्या व्यभिचार करू नये. परंतु व्यभिचार हा 5ही इंद्रियाद्वारे होत असतो. फक्त टचद्वारे होत नाही. तर हा सगळ्यात स्ट्रॉंग शील आहे. काय म्हणतात कामोघाला प्रबळ करण्यासाठी. जर या शिलाला ब्रेक भेटला, तर हे खूप स्ट्रॉंग असतं. जसं की आता वर्षावासामध्ये मोस्टली लोकं अब्रह्मचर्य पालन करतात. परंतु वर्षावास अ, 8 दिवसाला म्हणजे अष्टशिले 8 दिवसाला, 15 दिवसालाच मोस्टली लोकं ॲक्टिव्हेट करतायत किंवा ग्रहण करतायत किंवा पालन करतायत. पण जर एक ट्रेडिशन पडलं इकडं, की जसं वर्षावास रोजच पालन इट्स गुड, चांगलं आहे. कारण की लोकं अष्टशील, दशशील रोज पालन करतायत. तर याच्यामध्ये काय होतं, की अब्रह्मचर्यामध्ये हसबंड वाईफचं जे रिलेशन आहे सेक्शुअल ते ते एन्जॉय करत नाही किंवा ते ॲक्टिव्हेट करत नाही किंवा त्याचं ते पालन करत नाही. तर अब्रह्मचर्य म्हणजे हसबंड वाईफचं म्हणजे नवरा आणि बायकोचं जे काही रिलेशनशिप असतं ते त्यांनी पालन करायचं नाही या अष्टशिलामध्ये. तर इथं खूप खूप स्ट्रॉंग ब्रेक लागतो. त्यामध्ये काय होतं, की सरळ-सरळ कामोग पूर्णपणे शांत होऊन जातो. ठीक आहे. हे शील सॉरी तिसरं शील होतं. चौथं शील जे आहे ज्याला आपण मुसावादा म्हणतो. मुसावादामध्ये आपण खोटं बोलू नये आणि अर्धवट वाक्य बोलू नये. इथं पण तेच आहे. सिंपल सांगतो, मी खोटं बोलतो. हां, म्हणजे मी नाही. मी मी जेव्हाही संबोधीन, तर मी फक्त आय, मी, माइन ज्याला आपण अ, दिठ्ठ ज्याला आपण सकाळ दिठ्ठी म्हणतो त्याच्यासाठी. मी खोटं का बोलतो? कारण की मला लोभ आहे. वाक्य समजून घ्या. मी खोटं बोलतो कारण की मला लोभ आहे. मला लोभ कशासाठी आहे? कारण की मला इंद्रिय सुख प्राप्त करायचं आहे. तर इंद्रिय सुख का प्राप्त करायचं आहे? कारण की माझ्या मनामध्ये, माझ्या चित्ताच्या नदीमध्ये काम ओघाच्या संस्कारांचा लोड आलेला आहे. लोड म्हणजे आपण लोड म्हणतो. ओघच म्हणूया. म्हणजे अ, काम ओघ त्या चित्ताच्या नदीमधून प्रवाहित असतो. पहिलाच ओघ असतो काम ओघ. तर मी का खोटं बोलतोय? कारण की मला काहीतरी प्राप्त करायची इच्छा आहे किंवा मला इंद्रिय सुख प्राप्त करण्याची इच्छा आहे. तर इथं पण कामोग आणि अविद्या ओघाला काय म्हणतात ब्रेक बसतो. सिंपल आहे. अविद्येमध्ये का राहतो माणूस? कारण की अविद्येमधूनच सर्व दुःखाचं अ, उत्पत्ती होत असते. सरळ आहे. जर आपण शील तोडत असणार तर शील तोडतोय याचा अर्थ अविद्येला उत्पन्न करतोय आपण. जसं-जसं आपण शील अ, पालन करणार, तसं-तसं अविद्येला धसका बसणार किंवा अविद्या थोडी-थोडी नष्ट होणार. ठीक आहे. याच्यानंतर सुशांतजी. सुशांतजी याच्यानंतरचा. मुसावादा आणि ओके एक राहिला सुरामेरय. सॉरी, आय एम सॉरी हां. सुरामेरय. तर सुरामेरय म्हणजेच अ, आपल्या इंद्रियांना सॉरी आपल्या इंद्रियांना भ्रमित करणारी कोणतीही काय म्हणतात पदार्थ किंवा वस्तू खायची नाही. ठीक आहे, याच्याबद्दल जास्त काही सांगत नाही. पण एवढंच आहे, की हे पण इंद्रिय सुखाचंच आहे. जसं की टेस्ट असते. अशा काही टेस्ट आपल्याला आदती लागून जातात, ज्याच्यामुळं आपण याला बळी पडत असतो. जर या टेस्टला आपण इंद्रियांना भ्रमित करणाऱ्या ज्या काही टेस्ट किंवा ज्या काही लिक्विड आहेत, याला आपण स्टॉप केलं, तर साहजिक आहे आपल्या कामोघाला म्हणजे आपल्या कामोघाला आपल्या कामोघाच्या वेगाला कमी करता येते. येस. ओके. त्याच्यानंतर आहे
निष्कर्म म्हणजे रिनन्सिएशन. ओके, इथं तिन्ही योगाला रिनन्सिएशन स्टॉप करते, कारण की आपल्याला रिनन्सिएशन काय करायला, रिनन्सिएशनचा 2 ते 3 अर्थ आहेत. तर निष्कर्म आपण ज्याला म्हणू की त्याग, तर त्याग कशाचा? संसाराचा. संसार मोस्टली आपले लोक आपण हॅलो, कोणाला काही बोलायचं आहे का? नाही, ठीक आहे. तर इथं त्याग म्हणजे काय की लाईफ सोडून, म्हणजे कौटुंबिक जीवन सोडून भिक्खू बनणं, हा झाला एक त्याग. याला एक नैष्कर्म म्हणतो आपण. आणि दुसरा नैष्कर्म आहे, याला म्हणतो आपण लोभ दोष मोह याचा त्याग करणं. ठीक आहे, लोभ दोष मोह म्हणजे रिनन्सिएशन द ग्रीड, हेट्रेट अँड डिल्युजन. तर यामध्ये आपण जसं आर्यष्टांगिक मार्गामध्ये आहे की राईट थॉट, तर याच्यामध्ये अहिंसा संकल्प, अव्यापाद संकल्प आणि एक अजून आहे, अहिंसा संकल्प, अव्यापाद संकल्प. कोणाला आठवतं का? राईट थॉट मध्ये 3 थॉट येतात. अविहिंसा. नाही, अहिंसा संकल्प ते तर मी सांगतच आहे. अव्ययवाद संकल्प आणि नेक्खम्म. येस, आणि नेक्खम्म संकल्प. तर इथं पहा, राईट थॉट मध्ये पण नेक्खम्म संकल्प वर्क करत आहे. ओके, माईक बंद आहे तुमचं. बंद आहे. हा सर. केलं, बंद केलं. इट्स ओके. तर आपल्याला काय कशाचा त्याग करायचा आहे? लोभाचा त्याग करायचा आहे, ग्रीड. तर ग्रीडचा त्याग करसान तर सरळ सरळ आहे, काम उगवायला फरक पडेल. ग्रीड, हेट्रेड द्वेष कोण करतो? मी द्वेष करतो मोस्टली. मी लोभी असतो, मी द्वेष करतो. तर सेकंड याच्यामध्ये जर आपण ग्रीड, हेट्रेड, डिल्युजनचा जर त्याग करत असू, म्हणजे लोभ दोष आणि मोह याचा जर त्याग करत असू, तर कामोग आणि दिठ्ठोगाचा जो प्रवाह आहे तो कमी होऊन जाईल आणि अविद्या ओगाला पण यामुळं ब्रेक लागेल. अविद्या म्हणजेच दुःखाचा मार्ग किंवा दुःख उत्पत्तीचा मार्ग. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये सांगायचंय का अजून काही तुम्हाला असं जे समजत नसेल नेक्खम्म मध्ये? ओके, ठीक आहे, मी समजलं असं समजून चालतो. ओके, एनर्जी. तर इथं दिठ्ठोक, राईट. तर इथं दिठ्ठोक का घेतलंय मी, कारण की आणि हे जे घेतलंय ना मी, हे जे काही स्लाइड्स तयार केलेत या थर्ड प्रेझेंटेशनच्या, हे मी कोणत्याही सुत्तामधून घेतलेलं नाहीये. जसं मला रिअलायझेशन झालेलं आहे किंवा जसं माझ्या मनातून यांची उत्पत्ती झाली, तसं मी यांना घेतलेलं आहे. परंतु क्रॉस चेक म्हणून मी दोघा तिघांना विचारलं, स्पेशली बंते न्यान्सेरींना हे मी सगळं पाठवलेलं आहे. तर त्यांनी याला होकार दिलेला आहे. तर हे मी कोणत्याही सुत्तामधून घेतलेलं नाहीये. याची पुष्टी मी करून ठेवतो, कारण की जर कोणी जर विचारलं की हे कुठं लिहून ठेवलेलं आहे, तर हे कुठेही लिहून ठेवलेलं नाहीये की हे पारमिता यांच्यावर कसं वर्क करताय. जशी माझी प्रॅक्टिस आहे त्या समजूतदारीनुसार मी हे तयार करून दिलेलं आहे. तर ऊर्जा मी आधीच सांगितलंय, इथं शारीरिक ऊर्जाचं काही हे नाहीये, म्हणजे लवलेश नाहीये. ह्यामध्ये फक्त मानसिक ऊर्जा आहे. तर मानसिक ऊर्जा पण कुठं आहे की आपण माइंडफुलनेस म्हणू, जागरूकतेसाठीच ही ऊर्जा वापरली गेलेली आहे. तर दिठ्ठ याच्यासाठी वापरत आहे, कारण की इथं सकाळ दिठ्ठीचा आपण संदर्भ घेऊया. कारण की सकाळ दिठ्ठी पासूनच सगळे दुर्गुण निर्माण होतात आणि सकाळ दिठ्ठीपासूनच सर्व जे काही उत्पत्ती आहे किंवा आपण याला हे म्हणू की सर्व ओघ जे आहेत ते निर्माण होत आहेत. ओके, सुशांतजी कोणाचा मेसेज आहे प्लीज त्यांना रिप्लाय द्या. आणि तर दिठ्ठ ओघ म्हणजेच आय मी माइंडचा जो
प्रवाह आहे मनामध्ये विचारांचा, त्याला दिठ्ठोक म्हणतो आपण. तर माइंडफुलनेसद्वारेच हे आपण थांबवू शकतो. जसं की अ, मी म्हणू की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तर ही जी कृती आहे पाहिजेची म्हणजे वॉन्टिंग ज्याला आपण म्हणू. ही वॉन्टिंग कशी कमी करायची आहे, की याच्या विरुद्ध वर्क करायचं. याच्या विरुद्ध वर्क करायला फक्त एकच आहे. म्हणजे काय म्हणतात लोभाच्या विरुद्ध जर काम करायचं असेल, तर आपल्याला विदाऊट माइंडफुलनेस करता येणार नाही. जसं की शील पालन करायचं आहे. आपण वरती जाऊया थोडंसं पारमितेमध्ये. जसं शील पालन करायचं आहे, दान करायचं आहे, नैष्कर्म करायचं आहे. या पूर्ण पारमितांना काम करण्यासाठी फक्त ऊर्जाच लागेल. परंतु ऊर्जा म्हणजे काय? सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजेच जागरूकता, त्याच्यानंतर अवेअरनेस, फोकस हे सगळं लागेल. हे सगळं तिथं ॲक्टिव्हेट करावं लागेल. म्हणजे तुमची स्मृती जी आहे ती इतकी जागरूक पाहिजे, की हे 10चे 10 जे म्हणजे हे जेवढे शील आहेत, ते तुम्हाला प्रत्येक क्षणामध्ये तुमच्या मनामधून वाहत गेले पाहिजे. तर ऊर्जा ही फक्त दिठ्ठोबाला अ, खूप स्ट्राँगली कमी करते. कारण की माइंडफुलनेस जर असेल, म्हणजे सम्यक स्मृती जर असेल, तर तुमची सखाय दिठ्ठी खूप स्ट्राँगली वीक होऊन जाते. कारण की सखाय दिठ्ठीमधूनच लोभ काम करतो. सखाय दिठ्ठीमधूनच द्वेष काम करतो आणि सखाय दिठ्ठीमधूनच मोह काम करत असतो. आणि लोभ, दोष, मोह हे अ, अविद्येचे एजंट आहेत. त्याला आपण म्हणू की अविद्येसाठी अविद्या म्हणजेच लोभ, दोष, मोह आहे. आय एम सॉरी. अविद्येमध्येच लोभ, दोष, मोह पूर्णपणे समाविष्ट आहे. आणि अविद्या म्हणजेच लोभ, दोष, मोह आहे. आणि लोभ, दोष, मोहामुळेच पूर्णपणे दुःख निर्माण होत असतं. ठीक आहे. तर एनर्जी म्हणजेच माइंडफुलनेस ज्यामुळेच अ, दिठ्ठोग म्हणजेच सखाय दिठ्ठीच आपण याला पकडूया सरळ-सरळ. म्हणजे सखाय दिठ्ठीचा जो ओघ आहे, हा पूर्णपणे तर नष्ट होत नाही, परंतु याला याच्या वेगाला काय म्हणतात ब्रेक्स लागतात सरळ-सरळ. ठीक आहे. मी हे ब्रेक्स लागतात का म्हणतोय, जर पूर्णपणे जर नष्ट झालं, तर तुम्ही काय म्हणतात सॉरी तुम्ही नाही. आपण सपोज पूर्णपणे जर नष्ट करू शकू लागलो यांना, तर जर मी हे वाक्य वापरलं, की हे पूर्णपणे नष्ट होतात, तर याचा अर्थ आपण पाथ आणि फ्रुएशन प्राप्त करत आहे. याचा अर्थ की आपण एक तर श्रोतापन्न होत आहे किंवा मग सकदागामी होत आहे किंवा मग अनागामी होत आहे किंवा मग अरहंत होत आहे. परंतु अरहंत फक्त केव्हा होणार? ज्यावेळेस अविद्या पूर्णपणे नष्ट होणार. म्हणजे या नदीमधले चारी ओघ पूर्णपणे ओसरले जाणार. सरळ-सरळ. ओसरले म्हणजे पूर्णपणे नष्ट होऊन जाणार. तरच आपण अरहंत होऊ शकणार. म्हणजे याचा अर्थ ओसरतील तर आहेच, ओसरणार तर आहेच, परंतु आपण नदीच्या त्या ठिकाणी पोहोचलेलो असणार. W615 कुणाला काही बोलायचं आहे का? 15 दूसरा आहे 9011 प्लीज कोणतरी हँडल करा. ओके. ठीक आहे. तर हे झालं एनर्जी, ज्याच्यामुळं सखाय दिठ्ठीला म्हणजे जागरूकतेमुळे सखाय दिठ्ठी ही कमजोर होऊन जाते. म्हणजे दिठ्ठ ओके. त्याच्यानंतर सुशांतजी. पेशन्स, संयम. ओके. तर संयम म्हणजे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो संयम म्हणजे काय, की जसं की जागरूकते जागरूकतेला पकडून एखाद्या ठिकाणी थांबून जाणे. कृती करण्याआधी जागरूकतेने थांबून जाण्याला संयम आपण प्राकृतिकरित्या म्हणू. म्हणजे ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये संयम याला म्हणतो आपण. जसं की तुम्ही काही कृती करताय आणि तिथं माइंडफुलनेस आली आणि तिथे तुम्ही थांबून गेले त्या कृती करण्याआधी. पण कृती कोणती? वाईट कृती. ठीक आहे. वाईट कृती करण्यामध्ये संयम पाहिजे. तर लोभाची कृती करताना तुम्ही जर थांबले, संयम वापरला, तर तिथं काम नष्ट होतो, सॉरी कमी होतो. आणि जसं की आता प्रिकस्टिनेशन म्हणतो आपण, म्हणजे उद्याचे विचार करणं. आता मी जसं म्हणतोय की माझं विहार लवकरात लवकर या वर्षी बनणार किंवा त्या वर्षी बनणार.
किंवा मग मे बी 6 महिन्यानंतर माझं विहार बनणार. तर हे काय आहे? हे भवओघ आहे. हा भवओघ आहे. आणि तिथं जर माइंडफुलनेस असेल, म्हणजे तिथं जर जागरूकता असेल, तर ती जागरूकता काय करणार? संयमाला तिथं आणणार. आणि संयम काय करणार? या विचारांना उत्पन्न तर होऊ देणार, परंतु त्याला ऍक्टिव्हेट ठेवणार. जसं की एक विचार आला तर मग जसं की मी म्हणणार की 6 महिन्यानंतर माझं विहार बनण्यास सुरुवात होणार. मग या या विचारामध्ये मेलोड्रामा तयार होऊन जातो. मेलोड्रामा म्हणजे ड्रामॅटिक विचार तयार होतात, नाटक तयार होते. या नाटकामध्ये आपण विलीन होऊन जातो, म्हणजे आपली जागरूकता नष्ट होते आणि आपण या विचारामध्ये, आपली स्मृती या विचारांमध्ये मागं पडायला लागते. या विचारांच्या एक विचार, दुसरा विचार, तिसरा विचार, चौथा, हे कंटिन्यू चालू राहतं. आणि हे कंटिन्यू चालल्यामुळे काय राहतं की आपण या ओघामध्ये वाहून जातो. या भावओघामध्ये वाहून जातो. सरळ आहे. जर आपण सम्यक स्मृतीला धरून संयम तिथं आला. ऍक्च्युली संयम स्मृतीशिवाय येतच नाही. संयम तिथं असला पहिल्याच वाक्यानंतर, तर दुसरा विचार येणार नाही, तिसरा विचार येणार नाही, चौथा विचार येणार नाही. सेम तिथंच काम ओपन आहे. जसं की मला जसं की तिसरं शील ब्रेक करतोय मी. जसं की मी सेक्शुअल मिसकंडक्ट करायला चाललोय. परंतु माझा संयम तिथं जागरूक झाला. जसं की माझी माइंडफुलनेस जागरूक झाली. माइंडफुलनेस कधीही धम्माला जागरूक करत असते. म्हणजे जो आतमध्ये धम्म आहे आपल्या, आपण ऐकलेलं असेल किंवा वाचलेलं असेल किंवा आपण प्रॅक्टिस केलेलं असेल, तर या संयम काय करते? स्मृती काय करते? धम्माला जागरूक करते. आणि धम्म काय करतो? लगेच त्यावेळेस स्मृती संबचण्याच्या मदतीनं पूर्णच्या पूर्ण ते जे नॉलेज असतं ते प्रेझेंट मोमेंट मध्ये आणतं. आणि प्रेझेंट मोमेंट मध्ये धम्म आल्यामुळे काय होतं की वाईट होणारी कृती तिथं थांबून जाते आणि काम ओघाला पण ब्रेक लागतो. ठीक आहे. याच्यानंतर सच्चा. ठीक आहे. याच्याबद्दल ओके. ट्रुथफुलनेस म्हणजे सच्चा. तर सत्य मी तुम्हाला याच्या आधीच व्याख्या सांगितली की 5 इंद्रियावर ज्या काही गोष्टी आपण चेक केल्या जातील, म्हणजे पारखल्या जातील आणि त्यानंतर आपण त्यावर बिलीव्ह करणार किंवा त्याला फॉलो करणार, त्याला ट्रूथ म्हणतो. जसं की फोर नोबेल ट्रूथ. त्याच्यानंतर बुद्धांनी जे काही सांगितले ते अल्टिमेट ट्रूथ आहे, म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे. जसं की बुद्धांनी जर म्हटलं की 4 आर्य सत्याचं पालन जर आपण केलं तर आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. हे झालं सत्य. परंतु आपण 5 इंद्रियावर याला कसं पालन करणार? की आपण याला प्रॅक्टिस करणार. हे जेव्हा 4 आर्य सत्य प्रॅक्टिस केल्या जातात, ते 5 इंद्रियामधून प्रॅक्टिस केल्या जातात. म्हणजे 5 इंद्रिय माइंडफुली आपण वर्कआउट करतोय याच्यावर. जसं वर्कआउट होतं आपल्याला रिअलाइज व्हायला चालू होऊन जातं की येस, एक सिंपल ट्रिक आहे की तुमची प्रॅक्टिस, सॉरी मी थोडंसं ब्रेक घेते याच्यामध्ये, परंतु सत्याला पकडूनच आहे. एक सिंपल ट्रिक आहे की तुमची प्रॅक्टिस बरोबर जात आहे की नाही हे कसं चेक करणार? सिंपल आहे. तुम्ही समज म्हणताय की मी धम्माची प्रॅक्टिस 10 वर्षापासून करतोय, 20 वर्षापासून, 1 वर्षापासून. आणि जर तुम्ही दुःखी होत असाल, सिंपल, जर तुम्ही दुःखी होत असाल, कोणत्याही क्षणाला कधी पण रडत असाल किंवा लॅमेंटेशन म्हणजे रडणं किंवा मग आरडाओरडा किंवा मग चिंता, धिस इज ऑल द फॉर्म्स ऑफ सफरिंग. दुःखी होत असाल तर सरळ आहे की तुम्ही रस्त्यावर नाहीये किंवा तुमची प्रॅक्टिस योग्य नाहीये. किंवा सॉरी, माझी प्रॅक्टिस योग्य नाही. तुमची नाही वापरत मी, माझी प्रॅक्टिस योग्य नाही. कारण की मी दुःखाला बळी पडत आहे. आणि धम्म प्रॅक्टिस काय करते? धम्माची कृती काय करते? आपल्याला दुःखाच्या पासून दूर घेऊन जाते. दुःख येऊ देत नाही प्रेझेंट मोमेंट मध्ये. तर सेम आहे. जसं की आपण 4 आर्य सत्याची प्रॅक्टिस करत आहे. तर 4 आर्य सत्याची प्रॅक्टिस करताना काय होणार आहे? की आपण दुःखापासून मुक्त होणार आहे. तर इथं पण आहे. तिथं म्हणजे अ, जसं की मला लोभ आहे, मला द्वेष आहे, मला मोह आहे. तर या लोभ, द्वेष आणि मोहामधूनच आपण असत्य बोलत असतो.
आणि असत्य जेवढं आपण बोलतो तेवढं आपण आपली दिठ्ठ ओकाचा जो प्रवाह आहे, जो वेग आहे, तो जास्त वाढवत जातो. जेवढं आपण असत्य बोलतो, तर सत्य जे आहे ते विद्येला निर्माण करतं आणि असत्य जे आहे ते अविद्येला निर्माण करतं. तर तुम्ही जेवढे सत्य बोलसाल, आपण जेवढं सत्य बोलू, आपण जेवढं एव्हरी मोमेंटला सत्याला प्रोटेक्ट करू, तेवढं आपली अविद्या हळूहळू कमी होणार. जेवढं आपण सत्याला प्रबळ करू, तेवढं आपलं जो दिठ्ठ आहे किंवा ज्याला आपण सखाय दिठ्ठी म्हणतो किंवा आय मी माइंडच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्या लो होऊन जातील. सिंपल. आणि बुद्धाने सरळ सांगितलेलं आहे की सच्चंग भवे साधू तरंग रसानं मीन्स ट्रुथ इज द स्वीटेस्ट थिंग इन द वर्ल्ड बट फॉर हुम, म्हणजे सत्य हे जगामधलं सर्वात स्वीटेस्ट आहे, पण कोणासाठी? ज्यांनी मनामधला गार्बेज काढून टाकलेला आहे. गार्बेज म्हणजे अविद्या. ज्यांच्या मनामध्ये अविद्या नाही त्यांना सत्य हे काय म्हणतात, गोड लागतं. परंतु ज्यांच्या मनामध्ये अविद्या आहे, मग ते वाक्य कोणते वापरतात? सच हमेशा कड़वा होता है. ज्याला आपण म्हणतो ना, सत्य हमेशा कडू, खूप कडू आहे. तर हे कडू कोणाला लागतं? ज्यांच्या मनामध्ये अविद्या आहे, ज्यांच्या मनामध्ये दुर्गुण खूप ऍक्टिव्ह आहेत, त्यांना हे सत्य काय म्हणतात, सत्य हे कडू लागतं. तर सिंपल आहे, सत्य कोणाला कडू लागतं? सत्य मला कडू लागतं. मला म्हणजे मीला कडू लागतं. समजतंय ना? सत्य हे मीला कडू लागतं. ठीक आहे, इथं ट्रुथफुलनेसची पारमिता संपली. ट्रुथफुलनेस कसं वर्क करते इथं संपलं. डिटर्मिनेशन, येस, म्हणजे आपण याला आपण दृढ निश्चितता म्हणू. दृढ निश्चयता, दृढ निश्चितता, याला मराठीत काय म्हणणार आपण? याला मराठीत काय म्हणणार आपण? कोणी संकल्प सांगेल का? संकल्प ठीक आहे, संकल्प. संकल्प आहे, परंतु अजून काही? दृढ निश्चय आपण म्हणतो ना की मला डिटर्मिनेशन करायचं आहे किंवा मला अधिष्ठान. या सिंपल आहे, पालीमध्ये अधिष्ठान म्हणतो याला आपण. आपण म्हणतो ना की मला अधिष्ठान ठेवायचंय की मला 3 महिने प्रॅक्टिस करायची, म्हणजे दृढ संकल्प किंवा दृढ निश्चय. दृढ निश्चय चांगला आहे. तर सिंपल आहे. अजून इथं पण दिठ्ठ का कमी होत आहे? कारण की हा जो आय आहे हा लोभाकडे जास्त घेऊन जातो. हा जो आय आहे तो हा द्वेषाकडे जास्त घेऊन जातो. हा जो आय आहे, हा जो मी आहे, हा द्वेषाला जास्त निर्माण करतो. हा जो मी आहे हा लोभाला जास्त निर्माण करतो. हा जो मी आहे हा द्वेषाला जास्त निर्माण करतो. ठीक आहे, तर जर निश्चय केला आपण की मला 3 महिने खूप चांगल्यारीत्या काय म्हणतात, हा जो वर्षावाचा आहे भिक्खून सारखा पालन करायचं आहे, तर इनडायरेक्टली काय होतं की आपले जे काही इंद्रिय सुखाचे काय म्हणतात संस्कार आहेत ते खूप प्रबळ होतात आणि आपल्या आतमध्ये पोटामध्ये एक प्रकारचा गोळा पकडा किंवा मग एक खळबळ निर्माण होते. हार्टमध्ये थोडस बर्निंग सेन्सेशन येतात आणि काय होतं की काय म्हणतात त्याला, मारा जो आहे, मारा हा आपल्याला प्रॅक्टिस कडे वळू देत नाही. वळू न देण्यामुळेच आपल्याला बेचैनी निर्माण होते. आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती आणि बेचैनी निर्माण होते आणि आपण काय होतो की याच्यापासून थोडस डायव्हर्ट होऊन जातो प्रॅक्टिस पासून. परंतु जसं आपण प्रॅक्टिस मध्ये एंटर करतो, सिंपल काय होतं की आपल्याला जॉय निर्माण होतो, हॅपीनेस निर्माण होते. त्यानंतर 1 मिनिट काहीतरी वाजत इथं. जॉय निर्माण होतो, हॅपीनेस निर्माण होते आणि आपण काय होतो की या निश्चयामुळं म्हणजे धम्म पालन करायला लागतो. जसं हा निश्चय आपण एकदा पालन करतो, दोनदा पालन करतो, तर आपला जो सेल्फ कन्स्ट्रक्शन जे असतं, म्हणजे मीचं जे कन्स्ट्रक्शन असतं, जे स्ट्रॉंग बनून जातं, ते वीक होत जातं, कारण की मीच्या विरुद्ध वागायला लागतो आपण. ठीक आहे, जसं जसं ही पारमिता पूर्ण करणार काय होतंय, आपण मीच्या विरुद्ध जाते. मी म्हणजेच दिठ्ठ, म्हणजेच या दिठ्ठ ओघाला सिंपल आहे. नदीमध्ये आपण
दिठ्ठ ओघाचं पाणी जास्त नाही टाकू लागलो. मराठी भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर दिठ्ठ ओघाला जास्त आपण काय म्हणतात वाव नाही देऊ लागलो. सिंपल असंच. ठीक आहे. यानंतर रेनिंग इज हिअर. पाणी येत आहे. स्टॉप करायचं. नाही मी अंदर आहे, परंतु पाणी जर नाही आलं तर चालू देईन, परंतु अवघड आहे. वी कॅन कंटिन्यू करू शकतो नेक्स्ट चर्चेला. किंवा मग बाकीचे जे आहे शीतल सांगू शकणार का? किंवा बनते, कारण की मला हो सर, खाली जावं लागेल. कंटिन्यू करतो मी, काही प्रॉब्लेम. बनते मेत्ता बद्दल सांगून दे. बर बर. हो. तर मैत्री हे एक ब्रह्मविहार सुद्धा आहे आणि एक पारमिता सुद्धा आहे. सरांनी अतिशय सुंदर विश्लेषण सुरू होतं, परंतु पावसाळ्याचा हा वर्षाकालीन समय असल्यामुळे पाऊस हे अत्यंत आवश्यक आहे. तर ही धम्माची रिमझिम सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. की कशा प्रकारे मैत्री हा दिठ्ठी योगाला नाहीसं करतोय, माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. दिठ्ठी यामध्ये दोन आहे, की सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी. दिठ्ठी योगा म्हणजे की जे मिथ्या दृष्टी आहे, ती मिथ्या दृष्टी कशा प्रकारे नाहीशी करता येऊ शकते. मेत्ता या शब्दामध्येच मैत्री म्हणजे कुशल चित्त आहे. ज्या कुशल चित्त आहे त्यावेळेस कौशल चित्त होऊ शकत नाही. मैत्री ही एक ध्यान सुद्धा आहे, मैत्री ही एक भावना सुद्धा आहे, मैत्री ही एक ब्रह्मविहारी आहे, मैत्री ही एक बलही आहे आणि मैत्री एक पारमिता सुद्धा आहे. पारमिता असणं अत्यंत आवश्यक आहे, की त्यामुळे जीवन पूर्णत्वाला जातं. की हे जीवन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पारमितांचा साठा असणं फार आवश्यक असतो. त्याशिवाय जीवनाला पूर्णत्व येऊ शकत नाही. पारमिता ह्या मनुष्य जीवनाला पूर्ण करते. हे मनुष्यत्वाचं जीवन पूर्णत्वाला नेते, म्हणून त्याला पारमिता म्हणजे पूर्णत्वास नेणाऱ्या पायऱ्या असं सुद्धा म्हटलं जातं. भगवान बुद्ध नेहमीच मैत्री ब्रह्म विहारामध्ये विहार करीत असत. त्यांचं चित्त मैत्रीवराने परिपूर्ण असायचं. आज जो काही आपण समाजामध्ये वेगवेगळ्या वर्गामध्ये, संप्रदायामध्ये, पंथांमध्ये जो काही भेदभाव बघतो, दुरावा बघतो, तर हे मैत्री ही पारमिता नसल्यामुळे ते आज सर्व घडत आहे. जर प्रत्येकाने जर ठरवलं तर माझ्या जीवनामध्ये मी मैत्री पारमिता पूर्ण करेल, मेत्ता पारमिता पूर्ण करेल, त्यासाठी प्रयत्न करेल, तर जे काही विश्वामध्ये जो संघर्ष आहे, जो द्वेष आहे इतरांप्रती, मनुष्याप्रती, राष्ट्राप्रती, वस्तूविषयी, व्यक्तीविषयी, देशाविषयी, धर्माविषयी, पंथाविषयी, संप्रदायाविषयी, तर त्यावरच सोल्युशन जे आहे तर ते मैत्री पारमिता आहे.
की मैत्री बलानेच हे जग जिंकता येतं, मैत्री बलानेच आपण सर्वांच्या जवळ येऊ शकतो. म्हणून याला पारमिता सुद्धा म्हटलंय की हे प्रत्येक मनुष्याने पूर्ण केली पाहिजे. आणि बोधिसत्वाला बुद्धत्वापर्यंत नेण्याचं जे स्थित्यंतर जे आहेत ह्या मैत्रीतूनच त्याला जावं लागतं. बुद्धत्व प्राप्तीसाठी सुद्धा हे बल असणं अत्यंत आवश्यक असतं, ह्या पारमिता असणं आवश्यक असतं. चर्यापीठक ह्या ग्रंथामध्ये या 10 पारमितांचं अतिशय सुंदरपणे विश्लेषण केलेलं आहे. जर असेल तर फार छोटा असा ग्रंथ आहे तो, की त्यामध्ये आपण पारमिताविषयी सविस्तर माहिती बघू शकतो. प्रत्येकाने तो वाचला पाहिजे, की त्यातून आपल्याला ही पारमिता पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळते, बल मिळते, ऊर्जा मिळते. तर मैत्रीद्वारे जो योग आहे तर कशा प्रकारे नाहीसा होऊ शकतो. आजचे हे जे काही सत्र चालू आहे तर हे जे काही ओघ आहेत ह्या पारमिता ह्या ओघावरती कसं काम करतात आणि हा ओघ कशा प्रकारे कमी केला जाऊ शकतो यावरती सुरू असल्यामुळे आपण फक्त ह्या ओघावरतीच ह्या पारमितांचं काय महत्व आहे आणि कशा प्रकारे त्या कमी करतात त्याचा आपण सरांकडून विश्लेषण सुंदररीत्या ऐकत होतो. परंतु या पावसामुळे तो व्यत्यय आल्यामुळे मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वप्रथम दिठ्ठयोग जो आहे तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तो जर समजला नसेल तर त्यावरती मैत्री पारमिता कशी काम करेल ते आपल्याला समजू शकत नाही. म्हणून ज्याप्रमाणे दुःख काय आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याच्यावरती निवारण होऊ शकत नाही. कारण समजत नाही तोपर्यंत त्याचं आपण निवारण करू शकत नाही. त्याचप्रमाणे दिठ्ठयोग जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्यावरती मैत्री कशी काम करते हे आपल्याला समजू शकत नाही. आजार जर समजला तर त्याच्यावरती उपाय करता येतो, निदान त्याचं करता येतं, त्याच्यावरती औषधोपचार करता येतो. तसंच हे जे काही ओघ आहे तर हे ओघ समजून घेणं फार अत्यंत आवश्यक असतं. तर दिठ्ठयोग जो आहे की तो सुद्धा समजून घेणं फार गरजेचं आहे. अविद्या याला सुद्धा दिठ्ठयोग असं म्हटलं गेलेलं आहे. ज्याला अज्ञान आहे, ज्या ठिकाणी अंधकार आहे, ज्या ठिकाणी चार आर्य सत्याचं ज्ञान नाही, किंवा ज्या ठिकाणी मिथ्या दृष्टी आहे, जे सत्याला जाणत नाही, या ठिकाणी असत्य आहे, अज्ञान आहे, अंधकार आहे, प्रकाश नाही, ज्या ठिकाणी धम्म नाही, ते दिठ्ठयोग असं त्याला आपल्याला म्हणता येईल. तर मैत्री कशा प्रकारे दिठ्ठयोगावर काम करते. तर सर्वप्रथम ह्या चित्ताला झाकणारे जे काही झाकण जे आहे ते आहे लोभ, द्वेष आणि मोह. आणि ज्या ठिकाणी लोभ असतो, ज्या ठिकाणी द्वेष असते, ज्या ठिकाणी मोह असतो तर त्या ठिकाणी हा दिठ्ठयोग असतो. म्हणजेच अज्ञान ज्या ठिकाणी आहे, अंधकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रकाश नसतो, अज्ञान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ज्ञान नसते. म्हणजे ज्या ठिकाणी अविद्या आहे त्या ठिकाणी विद्या नसते. द्वेष आणि क्रोध, द्वेषाला आणि क्रोधाला समूळ उच्चाटनाचं काम मैत्री भावना करते किंवा मैत्री ही पारमिता करते. दिठ्ठयोग हा द्वेषाने भरलेला असतो,
दिठ्ठियोग हा क्रोधाने भरलेला असतो. दिठ्ठियोग हा अकुशल चित्त आणि अकुशल चैतसिकांनी भरलेला असतो, म्हणून तो दिठ्ठियोग आहे. त्या ठिकाणी मिथ्या दृष्टी आहे. अविद्येला विद्या समजणं, अज्ञानाला ज्ञान समजणं, अंधकाराला प्रकाश समजणं, सरळला उलट समजणं, सरळ मार्गाने जाता कठीण मार्गाने जाणं. तर हा जो काही आहे उलटा क्रम अधोगतीचा, तर तो दिठ्ठियोगाचा क्रम आहे. तर यावरती जो प्रमुख उपाय आहे तर तो मैत्री भावना आहे. मैत्री हे ध्यान आहे. मैत्री ही पारमिता आहे. कारण की मैत्री, मेत्ता, पारमिता हे महाकुशल चित्त आहे. ते एक चित्त सुद्धा आहे की ज्या चित्तामध्ये मैत्री, पारमिता, मैत्री भावना, मैत्री बल हे वाढलेलं असतं, निवास करते. त्या चित्तामध्ये द्वेष किंवा क्रोध घर करू शकत नाही किंवा निवास करू शकत नाही. म्हणजेच आपल्या हितासाठी व आपल्या कुटुंबाच्या हितसुखासाठी, समाजाच्या हितसुखासाठी, या देशाच्या हितसुखासाठी, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने मैत्री भावना, मैत्री बल, मैत्री विहार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर जे प्रमुख उद्दिष्ट असतं ह्या पारमितांचं, की या ओघापासून पार होणं, ह्या ओघातून बाहेर निघणं. ज्या अर्थी मनुष्यत्वाचा जन्म आहे त्या अर्थी या ओघामध्ये उतरणंच असतं. काहींचं संपूर्ण आयुष्य जातं, परंतु त्यांना हे ओघ काय आहेत हेच कळत नाही. त्यामुळे त्यांचा बाहेर निघण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि ज्यांना ज्यांना हे ओघ समजतात, तर ते ह्या ओघापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत असतात. अगोदर जे आहे की नेमकं दुःख काय आहे, नेमकं दुखणं काय आहे, आजार काय आहे, हा समजणं अत्यंत आवश्यक असतो. आयुष्याच्या शेवटपर्यंतही कुणाला आपलं दुःख काय आहे हे समजू शकत नाही. या भौतिक सुखामध्ये सर्व सुख आहे असं ते मानत असतात. आणि या ओघामध्येच, पंचकाम गुणामध्येच पूर्ण आपलं आयुष्य घालवून ते हे ओघ पार करू शकत नाही. हे ओघ पार करण्यासाठी ह्या पारमिता अत्यंत आवश्यक आहे. 10 पारमिता आपल्याला बल देतात. आपल्याला या ओघापासून पार करण्यासाठी. बनते. हा आता मी स्टार्ट करू शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर. बिलकुल सर, बिलकुल ओके, चालू करा. ठीक आहे. तर हे शेवटचे बनतेनं खूप चांगलं सांगितलंय.
थोडं जास्त डिटेलही सांगितलं. बेस्ट आहे. तर आवाज येत आहे ना सगळ्यांना? हो, येत आहे ना सर. ओके, ओके. तर थोडं शॉर्टमध्ये सांगतो मी. तर मैत्री भावना म्हणजे मेत्ता जे आहे त्याला लव्हिंग काइंडनेस म्हणतो आपण, ज्याला प्रेमळ करुणा म्हटलं जातं. तर मैत्री भावना हे डायरेक्टली जे आहे ते द्वेषावर काम करतं. म्हणजे द्वेष म्हणजेच हेट्रेड. तर हेट्रेड मधून काय आहे की द्वेषामधून राग, ईर्ष्या, मत्सर हे जे छोटे-छोटे दुर्गुण आहेत हे निर्माण होत असतात. ज्यामध्ये अ, आपला जो आय, मी, माइंडचा जो प्रवाह आहे, ज्याला आपण विचारांचा समूह म्हणतो, तो प्रबळ होऊन जातो. कारण की कोणताही संस्कार तुम्ही अजागरूकपणे जर निर्माण केला किंवा कोणत्याही अजागरूकपणे त्या याच्यावर जर ऍक्टिव्हेट केलं, ऍक्ट केलं, तर सरळ आहे. त्यामधून तुमचा जो ओघ आहे, दिठ्ठ ओघ किंवा आय, मी, माइंडचा जो प्रवाह आहे, तो प्रबळ होऊन जातो. तर यामध्ये काय आहे की मेत्ता काय करते? मेत्ता तुमच्या मनाला शांत करते. त्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रेमळता आणि करुणा निर्माण करते. यामुळे सरळ-सरळ जो मीचा जो प्रभाव आहे तो कमी होऊन जातो. त्यानंतरचे जे स्लाइड मी थोडं ॲडिशनल सांगितलं फक्त बंटींना पण खूप चांगलं सांगितलं. त्याच्यानंतर उपेक्षा. समोरची स्लाइड द्या. ओके. तर यामध्ये इक्वॅनिमिटी जे आहे हे काय म्हणतात हे खूप स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग पारमिता आहे. परंतु ही डायरेक्टली आपल्या मनामध्ये नसते कधीच. कारण की ज्यावेळेस तुम्ही 3 ब्रह्मविहार चांगल्यारीत्या पालन करता, म्हणजे 4 ब्रह्मविहार त्यापैकी जे मेत्ता, मुदिता आणि करुणा हे जे आहे हे तुम्ही पालन करता, खूप चांगल्या प्रॅक्टिस करता, त्यावेळेस उपेक्षाची निर्मिती होते. आणि काय म्हणतात प्रज्ञेमधूनही उपेक्षाची निर्मिती होत असते. परंतु उपेक्षा भाव हा फोर्थ ज्ञानाचा फॅक्टर आहे. म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे हे. यामध्ये काय असतं की मन जे आहे ते चंचल न राहता एकाग्र आणि स्थिर होऊन जातं. ज्यामध्ये मनाची स्थिरता आणि प्रबळता वाढून जाते. म्हणजे इनडायरेक्टली जी माइंडफुलनेस आहे, जागरूकता खूप स्ट्रॉंग असते इथं. आणि जागरूकता स्ट्रॉंग असल्यामुळं अविद्या जी आहे, अविद्येचं जे बळ आहे ते कमी होऊन जातं. अविद्येचं जे फ्यूल आहे, याला आपण ऊर्जा म्हणू अविद्येची, ती कमी होऊन जाते. आणि इनडायरेक्टली जे विचार असतात ते लाईक आणि डिसलाईक या दोन्हीला काय म्हणतात, या दोन्हीकडे जात नाही. म्हणजे अ, काय म्हणतात इंद्रिय सुखाकडे पडत नाही आपले विचार. इंद्रिय सुखाकडे न पडण्यामुळं काय होतं की काय म्हणतात जो मी आहे, मीचा जो भाव आहे, डिठोक म्हणजे काय? आय, मी, माइंडचा प्रवाह. म्हणजे मी, माझं, माझे यांचा जो विचार करतो आपण लोभामधून, द्वेषामधून, मोहामधून, राग, द्वेष, मोहामधून जे काही आपण आय, मी, माइंडचे विचार करत असतो दुसऱ्याप्रती, स्वतःप्रती, तर यांचा प्रवाह कमी होऊन जातो उपेक्षा भावामुळे. तर उपेक्षा हे सगळ्यात स्ट्रॉंग आहे. जर काय म्हणतात एखादा व्यक्ती ज्ञान अटेंड करतोय, तर फोर्थ ज्ञानामध्ये गेल्यानंतर फक्त म्हणजे चौथ्या ज्ञान जे आहे ते हायेस्ट ज्ञान आहे. ज्ञानाचे 2 8 प्रकार आहेत. 4 रूप, 4 अरूप. तर रूप ज्ञानामध्ये जे चौथं आहे त्यामध्ये उपेक्षा भाव असतो, इक्वॅनिमिटी. तर या प्रकारे जो आय आहे तो पण कमी होऊन जातो इथं. कारण की आय म्हणजे मीच्या प्रमाणे कोणतेही विचार येत नाही. म्हणजे मला जसं आवडेल तसे विचार येत नाही. माझा म्हणजे मी जो आहे तो विचारांच्या मागे पळत नाही. इथं मी म्हणजे दीपक अनबोरे म्हणून नाही वापरत आहे मी. मी म्हणजेच अ, काय म्हणतात आपण अहंकार, गर्व, घमंड, गर्विष्ठपणा जे काही आहे, जे काही दुर्गुण आहे, सकाळी दिट्टीमधून जे काही निर्माण होत आहेत, सकाळी
पर्सनॅलिटीच्या नुसार हे जे काही दुर्गुण काम करतात, सखाया दिठ्ठी मधून काम करतात आय मी माइंडसाठी, तर या रूपानं मी बोलत आहे. तर सरळ आहे की आय मी माइंडला जर धक्का पोहोचत असेल फोर्सला, तर तिथं दिठ्ठ ओक कमी होतो. अविद्येचा ओक का कमी होत आहे? कारण की उपेक्षा हे मनाला खूप प्रबळ करून एकाग्रतेकडे घेऊन जाते. कोणाला काही बोलायचं आहे का? ओके. तर या प्रकारे इक्वॅनिमिटी दिठ्ठ ओक आणि अविद्या ओकाला कमी करते. त्यानंतर नंतरची स्लाइड झाले. पारमिता झाले. तर इथं या सुत्ताचा आपण आधार घेतला होता. ते सुत्त कसं आहे मी ते सांगत आहे. समोर घ्या स्लाइड. ठीक आहे. तर संयुक्त निकायमध्ये हे सुत्त आलेलं आहे, ज्याच्यामध्ये काय असतं की एक मनुष्य असतो जो 5 म्हणजे एका एम्प्टी विलेज मध्ये येतो. तिथं सगळं अबॅन्डन असतं, सगळे घरं खाली असतात, सगळे दरवाजे उघडे असतात आणि परंतु हे जे काही म्हणजे अबॅन्डन किंवा एम्प्टी घरं आहे, एम्प्टीनेस, इथं जी एम्प्टीनेस आहे याला डिस्टॉर्टेड परसेप्शन म्हणतात किंवा राईट व्ह्यू. ज्यांची सम्यक दृष्टी असेल, त्यांचा सम्यक दृष्टीचा भाव जागृत झालेला असेल, तर हे जे अबॅन्डन विलेज आहे याला परसेप्शन म्हणतात. म्हणजे काय म्हणतात संज्ञा. जर राईट व्ह्यू असेल तर संज्ञा ही एम्प्टी दिसते. म्हणजेच हे जे काही विलेज आहे किंवा याला फक्त संबोधण्यासाठी घेतलेलं आहे या विलेजला. तर जे काही घरं आहेत म्हणजे इंद्रिय सुखासाठी जे काही आपण ऍक्टिव्हिटी करतो, तर हे सगळे जे परसेप्शन आहे 5 इंद्रिय सुखाचे हे यांना एम्प्टी दिसतं, कारण की त्याची सम्यक दृष्टी स्ट्रॉंग असते. ठीक आहे. आणि हा जो व्यक्ती आहे हा 5 काय म्हणतात 5 जे मारेकरी असतात यांच्यापासून पळत असतो आणि या व्यक्तीला सांगितलं जातं की तुला जर सुखी राहायचं असेल तर तुला 4 सापांना व्यवस्थित ठेवावं लागेल. आता इथं खूप इंटरेस्टिंग आहे. तर हे जे 4 स्नेक्स आहे, समोरची स्लाइड घ्या सुशांत. तर हे जे 4 स्नेक्स आहे हे आपले 4 एलिमेंट्स आहेत ऍक्च्युली. समोरची स्लाइड घ्या, समजेल सगळ्यांना. समोरची स्लाइड घ्या सुशांतजी, समोरची स्लाइड. येस आहे. जस्ट रिफ्रेश, एकदा रिफ्रेश करा. ओके. हा, 4 स्नेक्स. तर या व्यक्तीला काय सांगितलं जातं की या 4 स्नेक्सला तुला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर हे जे 4 स्नेक्स आहे हे आपले 4 एलिमेंट आहे. तर ह्या 4 एलिमेंटला आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतं. म्हणजे अर्थ, वॉटर, एअर, फायर. अर्थ म्हणजे अर्थ एलिमेंट आपले जे सॉलिडिटी आहे, सॉलिडिटी म्हणू किंवा मग सॉलिडिटी म्हणजे शरीराचं घनत्व किंवा जडत्व आणि कोमलपणा. ओके. सॉफ्टनेस, हार्डनेस हे पृथ्वी धातूचे गुणधर्म असतात. जर विचार करा, आपण जर आपल्या शरीराची जर देखभाल केली नाही, व्यवस्थित जर ठेवलं नाही, त्याला जर झोप दिली नाही, आराम दिला नाही, तर काय होतं की ते आजारी पडतं. आणि जसं आजारी पडतं तर काय होतं की अर्थ एलिमेंटचा जो स्नेक आहे तो आपल्याला चावायचा प्रयत्न करतोय, म्हणजेच स्नेक बाईट्स करतोय. फक्त विचार करायचा आहे, ऍक्च्युली स्नेक्स नाही आहेत ते, परंतु आपल्याला बुद्धांनी याच्यावर विचार करायला सांगितलं की 4 स्नेक्स आहेत ते, जे प्रत्येक क्षणाला आपल्याला चावायसाठी रेडी असतात. का? कारण की आपण यांना टेक केअर करायचं आहे. आता सपोज वॉटर एलिमेंट आहे. वॉटर एलिमेंट ज्याला आपण फ्लुइडिटी म्हणतो आपण शरीरामध्ये, खूप पार्ट्स आहेत वॉटर एलिमेंटचे. ब्लड आहे, स्वेट आहे, सलाइव्हा आहे की नाही, युरिन आहे. सपोज एनी एलिमेंट, जसं की तुम्ही पाणी घ्या, पाणीच पिऊ नका, काय होणार आहे? सिंपल आहे, पाणी पिणार नाही तर आपण तहान लागल्यामुळे आपण आपला जीव चालला जाईल. किंवा सिंपल, जर वॉटर एलिमेंट कमी पडत असेल तर आपल्या काय म्हणतात डिहायड्रेशन होणार किंवा
एनिथिंग मी जास्त सांगू नाही शकणार कारण की आय डोंट हॅव मेडिकल नॉलेज. बट जसं वॉटर एलिमेंट व्यवस्थित नसेल तर हा जो स्नेक आहे हा आपल्याला बाईट करेल. तर हे 4 एलिमेंट्स आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतात. तर हे 4 एलिमेंट्स घेऊनच आपण निर्माण होत असतो. तर हे 4 स्नेक्स आहेत ते जे आपल्याला दरवेळेस चावत आहे. आणि जर आपलं परसेप्शन रॉंग असेल, सपोज सम्मादिट्ठी नसेल आपली, ठीक आहे, राईट व्ह्यू नसेल, तर आपण काय 4 एलिमेंट्सला आपलं समजायला लागतो. विचार करा, एनी पॉइझनस स्नेक्स आपला कसं काय असेल? जर तुम्ही त्याला फीड नाही केलं, त्याला हंग्री ठेवलं, तर तो आपल्याला बाईटच करणार आहे. तर हे आपलं नाहीये. हे म्हणजे हे माझं नाहीये, हे माझे नाहीये किंवा आपलं नाहीये, सिंपल आहे. तर हे 4 एलिमेंट मी जास्त डिटेल जात नाही, समजून घ्या. जे 2 एलिमेंटला फीड नाही केलं, जसं 4 एलिमेंटला फीड नाही केलं, तर हे आपल्याला बाईट करणार आहे. त्याच्यानंतर तर हा माणूस 4 एलिमेंट म्हणजे 4 स्नेक्सला घेऊन जातोय. त्याच्यानंतरची स्लाइड. त्याच्यानंतर त्याच्या मागे 5 रॉबर्स लागलेले, मर्डरर्स. ओके, हे मर्डरर्स त्याला प्रत्येक क्षणाला किल करण्यासाठी चेस करतायत. आणि हे मर्डरर्स आपण या एकाच जन्मामध्ये नाही, असंख्य जन्मामध्ये घेऊन चालतोय. हे मर्डरर्स म्हणजेच 5 ऍग्रिगेट्स आहेत, पंचस्कंद. हे पंचस्कंद आपल्याला प्रत्येक क्षणाला संस्कार रूपी अकृत्य करून पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रवृत्त करतात. जसं फॉर्म आहे, फिलिंग आहे, परसेप्शन आहे, मेंटल कॉन्कॉक्शन म्हणजे संस्कार, आणि कॉन्शियसनेस चित्त. आणि या चित्तामधूनच तर 4 ओघ वाहते, हेही बघून घ्या. मी तुम्हाला आधीच म्हणजे प्रवचनाच्या आधीच सांगितलं होतं, कॉन्शियसनेस नावाची नदी आहे ऍक्च्युली. चेतनेची नदी आपल्यामध्ये वाहते मनामध्ये, आणि त्या चेतनेच्या नदीमध्ये हे 4 ओघ आहेत. परंतु या चेतनेच्या नदीलाच आपण म्हणजे काय म्हणतात, या चेतनेच्या ही जी चेतना आहे हेच 5 ऍग्रिगेट मधलं 5वं ऍग्रिगेट आहे. याच्यावरच पूर्ण टॉक होता. म्हणजे 5व्या ऍग्रिगेट मधल्या कॉन्शियसनेसच्या आतमध्ये ज्या 4 ओघ आहेत याच्यावरच हा टॉक होता. आणि हे फक्त सुत्ता मधलं मी ऍडिशनल घेत आहे. 4 ओघ तर आपले पहिले संपलेले आहेत. परंतु तर हे 5 ऍग्रिगेट आपल्याला प्रत्येक क्षणाला किल करण्यासाठी रेडी आहेत. किल का? कारण की लाईफ एक्सपेक्टन्सी खतम होत जाते. ओरिजिनल जे काय म्हणतात, ओरिजिनल जीवन फक्त माइंडफुलनेस मध्ये आहे. जेव्हा आपण जागरूक असतो त्याच वेळेस आपण जिवंत असतो. अजागरूकपणे फक्त आपण मृत असतो. म्हणून बुद्धानं दरवेळेस म्हटलेलं आहे की काय, एक मिनिट, माइंडफुलनेस, एक मिनिट, heedlessness take to the death and mindfulness take to the death of the death. म्हणजेच अजागरूकता ही आपल्याला मृत्यूपर्यंत नेते आणि जागरूकता ही मृत्यूच्या मृत्यूपर्यंत घेऊन जाते. याच्यावर एक पालीचं वाक्य आहे, मी विसरलो. कोणी सांगू शकेल का? पालीचं वाक्य खूप सुंदर याच्यावर. पाली मधली वर्स आहे, कोणाला आठवत आहे काय? ओके, इट्स ओके. परंतु इंग्लिश मध्ये हेच आहे. तर हे 5 ऍग्रिगेट जे आहेत हे 5 मर्डरर्स आहेत जे आपल्याला चेस करतायत प्रत्येक वेळेस. ओके, याच्यानंतर आणि याच्यानंतर जो आहे आपल्याला एक मित्र आहे आपला, याला नंदी राग म्हणतो आपण पालीमध्ये. याला आपण डिझायर किंवा लस्ट सुद्धा म्हणतो. तर जो व्यक्ती अजागरूक असतो किंवा ज्याची संज्ञा काय म्हणतात डिल्युटेड असते, ज्याचं परसेप्शन सम्यक दृष्टीनं माखलेलं नसतं, म्हणजे असम्यक असतं, ज्याला आपण मिथ्या दृष्टीनं माखलेलं असतं, त्याला हा नंदी राग, याला लस्ट म्हणतो आपण, मित्र वाटतो. सॉरी, मी इथं लस्ट साठी लेडीजच वापरलेली आहे, कारण की संसारामध्ये पण मोह आणि लस्ट साठी काय म्हणतात, म्हणजे संसाराचा हा जो गाडा आहे किंवा संसाराचा जन्म आणि मृत्यूचं जे चक्र आहे, याला जास्तीत जास्त प्रवाह किंवा प्रबळतेसाठी निसर्गानं स्त्रीला निर्माण केलेलं आहे. कारण की याच्यामधूनच न्यू बर्थचं जे चक्र आहे, जे काय म्हणतात, याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार, समजून घ्या तुम्ही. तर
बर्थचं जे चक्र आहे की न्यू लाईफ देण्याचं जे चक्र आहे हे स्त्री आणि पुरुषाच्या एकांतवासा म्हणजे एक जेव्हा होतात त्यापासूनच निर्माण होत असतात. परंतु तिथं लस्ट असते. लस्ट असल्यामुळंच हे ऍक्टिव्हेट होत असतात, न्यू लाईफ जनरेट होत असते इन एनी फॉर्म. तर हे आपल्याला काय की 5 इंद्रियाचं जे सुख आहे हे आपल्याला खूप चांगलं वाटतं जर आपण माइंडफुल नसलो किंवा जागरूक असलो तर हे आपल्याला खूप चांगलं वाटतं. आणि यानंतर ठीक आहे. तर आता हा जो व्यक्ती आहे हा 4 म्हणजे 4 एलिमेंट नंतर 5 ऍग्रिगेट्स आणि काय म्हणतात याची संज्ञा जर विफल नाही म्हणू शकत, अजागरूक असेल किंवा याची संज्ञा नष्ट झालेली नसेल तर याला हे जे एम्प्टी हाऊसेस आहे एम्प्टी दिसत नाही, हे फुल ऑफ एन्जॉयमेंट दिसतात. आणि 5 इंद्रियाचे जे सुख 5 इंद्रियापासून जे काही आपण डाटा कलेक्ट करत आहे हा याला भरीव वाटतो, हा एम्प्टी वाटत नाही. कारण की या भरीव वाटल्यामुळेच हा याच्यामध्ये एन्जॉय करत असतो. तर ही जी नदी आहे ही 4 ओघाची आहे. हे बघा इथं नदी दाखवली आणि या 4 ओघाच्या नदीला आर्य अष्टांगिक मार्गाच्या राफ्ट किंवा आपण तराफा किंवा बोट म्हणू आपण, या बोटनं आपल्याला पार करावं लागतं. आणि या बोट मधूनच ही जी बोट आहे ही आर्य अष्टांगिक मार्गाचीच बोट असते. परंतु हिला जर समोर न्यायचं असेल म्हणजे या बोटला जर प्रवाहित करायचं असेल तर सम्यक कर्मांत सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे राईट ऍक्शन आणि राईट माइंडफुलनेस. हे 2 खूप महत्वाचे आहे. जसं की ऊर्जा म्हटलं ना आपण पारमितीमध्ये तर इथेही ऊर्जा वापरली जाते, परंतु सम्यक स्मृती आणि सम्यक कर्मांत यामध्ये खूप काम करतं एका किनाऱ्याहून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी. तर इकडचा जो किनारा आहे तो एक नॉर्मल लोकांसाठी आहे, पुतुजनांसाठी आहे आणि त्या बोटची जी दुसरी साईड दिसते दुसरा किनारा तो अरंतासाठी. इमेज म्हणून समजा फक्त, ऍक्च्युली नदी नाहीये ही, हा खूप मोठा समुद्र आहे जो आपल्याला पार करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्या आर्य अष्टांगिक मार्गाची जी बोट म्हणा, तराफा म्हणा किंवा मोठी शिप म्हणा ही खूप स्ट्रॉंग लागेल. स्ट्रॉंग का लागेल? कारण की इतका मोठा हा जो भवसागर आहे हा इतक्या इझिली पार नाही होऊ शकत. त्याच्यामुळे बुद्धांनी म्हटलंय की व्हेरी फ्यू विल क्रॉस, मोस्ट ऑफ विल ओनली स्टे ऑन अदर साइड. म्हणजे बुद्धांनी सांगितलेलं आहे की फक्त खूप कमीच पार करू शकतील, जास्तीत जास्त त्याच किनाऱ्यावर राहतील. का? कारण की संज्ञा ही मिथ्या दृष्टीने माखलेली आहे आणि इंद्रिय सुखाच्या मागे आपण लागलेलो आहे. त्याच्यामुळं काम ओघ, भव ओघ, दिठ्ठ ओघ आणि अविद्या ओघ पुन्हा पुन्हा या भवचक्राच्या संसारामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा घेऊन जातात आणि पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू करत राहतात. ओके, याच्यानंतर आहे का काय? मे बी मला वाटतं इथं संपलेलं आहे. Yeah. येस. ओके, लास्ट 10 मिनिट फॉर अ क्वेश्चन अँड आन्सर. जर काही समजलं नसेल तेही विचारू शकता तुम्ही. हॅलो. हा बोला. हा सर ते लेखन परत एकदा समजून काय? फ्लो होता तो डिस्कशन होता. लेखमा सॉरी, पारमी आवाज जरा नाही येते. आवाज येतोय? हा आता येते. लेखमा पारमी जरा एक्सप्लेन करून सांगा. अच्छा, नेक्खम पारमिता. ओके, नेक्खम म्हणजे त्याग. तर त्याग कशाचा? त्याग लोभ द्वेष मोहाचा. समजते का? हॅलो. ओके. हा, लोभ द्वेष आणि मोहाचा त्याग आपल्याला करायचा आहे. तर लोभाचे जे विचार आहे त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे, म्हणजे त्याच्या मागं पळायचं नाहीये. त्यानंतर द्वेषाचे जर विचार आले तर त्याच्या मागं पळायचं नाहीये आणि मोहाचे जर विचार आले तर त्याच्या मागं पळायचं नाही. म्हणजे पळणं म्हणजे काय की ओघामध्ये जाणं. समजते ना? आणि सेकंड याच्यावर जर तुम्ही रिनन्सिएशन जर म्हणसाल म्हणजे नेक्खम पण पारमिताचा मोठा जर भाग घेतला आपण
तर नेक्खम म्हणजे रिनन्सिएट द वर्ल्ड, नॉर्मल ह्युमन वर्ल्ड. म्हणजे आपण म्हणतो ना की बुद्धांची पारमिता महाअभिनेक्खम म्हणतात बुद्धाच्या पारमितेला. ठीक आहे. नॉर्मल जे पर्सन आहे त्यांना नेक्खम पारमिता, म्हणजे जर त्यांनी त्याग केला, कोणीतरी मदत बोलत. हा, जर नॉर्मल लोकांनी त्याग केला तर ते नेक्खम म्हणजे नैष्कर्म झालं. परंतु जर बुद्धांची जी पारमिता होती म्हणजे त्यांनी महाअभिनेक्खम त्यांना असं म्हटलं जातं. तर सिंपल आहे, जर तुम्ही भिक्खू बनत असाल दॅट इज ऑल्सो नैष्कर्म, दॅट इज ऑल्सो रिनन्सिएशन ऑफ द वर्ल्ड म्हणजे संसारा. आणि नॉर्मल लेवलवर जर आपण म्हणायचं असेल तर वी नीड टू रिनन्सिएट द थॉट ऑफ ग्रीड, थॉट ऑफ हेट्रेड अँड थॉट ऑफ delusion. Okay, thank you. Okay. आणखीन एक होता प्रश्न. Okay. विज्ञानाचं तुम्ही ज्या विज्ञानचं म्हटलं चेतना 5 असतात. आपण सगळेजण असतात, मग 6वं काय असतं? काय म्हटलं सर? आपण स्टार्टिंगलाच म्हटलं की 5 चेतना असतात, म्हणजे विज्ञान 5 असतात. चक्षु ज्ञान विज्ञान, शोध विज्ञान आणि आपले सगळेजण 6 असतात. 6 म्हणजे मन पण असतं ना त्याच्यामध्ये. Yes, sorry. 6 consciousness. Yes, 6 conscious. But that is your memory. We can say memory because it is unconscious mind, not the conscious mind. Okay. But that I am not able to elaborate unconsciously, because how this work in unconscious level, I am not able to elaborate in that detail. But that is a 6 consciousness. Each consciousness run with each eye door, ear door. Yes, mind door is that the 6 consciousness. But that is not the active mind. But ते विज्ञानच असतं ना. Yes, that is consciousness. Yes, there is a sutta I will send you. I think Aritta Sutta or something. Titha Aritta also say that there is only one consciousness. And then Buddha teach him that how the consciousness work and how many types of the consciousness there. Okay. I will send that. Okay, if I find it, I will send it. Okay, thank you. मला वाटतं सगळ्यालाच समजलंय. इतकं सोपं नाहीये समजणं, याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करावं लागेल. पण we can just remember these points, I think. सिंपल आहे. जर तुम्ही हे 4 ओघे जर लक्षात ठेवले ना, तर समोर हळूहळू जशी जशी प्रॅक्टिस वाढेल, म्हणजे जसं जसं ध्यान वाढेल ना, आणि जसं जसं तुमची माइंडफुलनेसची प्रॅक्टिस वाढेल, ऑटोमॅटिक हे तुमच्या मनामध्ये कसं काम करतंय तुम्हाला दिसायला लागेल. कारण इम्पॉर्टंट आहे स्वतःमध्ये दिसणं, ना की वाचणं. रीडिंग पेक्षा सीइंग खूप इम्पॉर्टंट आहे इन वन सेल्फ. खरं आहे सर. काय? तुम्ही म्हणता की सिंपल आहे, पण हेच आता ऑडिओ आम्हाला 4-5 वेळा ऐकावं लागेल तेव्हा काहीतरी समजेल. नाही सर, मी ट्राय केलं ऍक्च्युली, जितकं सोपं बोलता येईल तेवढं. कारण की कसं आहे, कारण की मी मोस्टली जे टॉक्स ऐकलेले आहेत आणि म्हणजे जेवढं वाचन केलं आणि जेवढं टॉक्स ऐकले तर ते इंग्लिश मध्येच होते. ओके. आणि मी हिंदी किंवा मराठी जे साहित्य असं काही वाचलेलं नाही आतापर्यंत.
जेवढी इन्फॉर्मेशन हे बघा कसं असतं प्रवचन हे जे असतं डाटा प्लस म्हणजे विजडम दोन्ही यांना हे द्यावं लागतं. ओल्ड डाटा आणि विजडमला पकडून आपल्याला प्रवचन द्यावं लागतं. खरी. तर ओल्ड डाटा आपण फक्त इन्फॉर्मेशन साठी वापरायचा असतो, परंतु माइंडफुलनेसच्या बळावर आणि विजडमच्या बळावर ऍक्च्युअल वर्क कसं करतं धम्म ते आपल्याला सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की बुद्धांच्या वाईफचं नाव काय आणि सॉरी सिद्धार्थाच्या वाईफचं नाव, सिद्धार्थांच्या आईचं नाव काय, दिस इज द डाटा. ओके, दिस इज डाटा. ओके, 4 आर्य सत्य काय, देन पारमिता काय, हे काय, दिस इज द डाटा. ऍट द फर्स्ट लेवल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, but the whole life we cannot put the weight of data on our mind. We need a mindfulness and a wisdom to elaborate insight, not inside, insight. Yes. अजून ओके, लास्ट 3 मिनिट, कारण की मी बाहेरच बसलेलो आहे, पाण्यामध्ये नाहीये परंतु आतमध्ये आहे कुठेतरी. टॉक रेकॉर्डेड आहे, त्याच्यामुळे तुम्ही 1-2 वेळेसही जर वाचलं तर समजून जाईल. आणि मी बऱ्याच वेळेस जो आहे मी लोभी आहे, मी द्वेष करतो, याचा अर्थ मी म्हणजे अहंकार, नंतर घमंड, त्याच्यानंतर सखाय दिठ्ठी, किंवा मग तुम्ही जे काही मीचा संकल्प तुमच्या मनामध्ये असेल किंवा वाचलेला असेल तिथं तुम्ही वापरू शकता. परंतु या मीनच सगळे योग निर्माण केलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण की या आईपासूनच संस्कार निर्माण होतात. ओके, लास्ट 2 मिनिट, कोणाला काही विचारायचं? आय थिंक नो. I think we need to do more practice. येस, That is only ऍक्च्युली solution. रवींद्रजींनी मेसेजही टाकला होता प्रॅक्टिस बद्दल, बट नो बडी इंटरेस्टेड टू डू द प्रॅक्टिस. I'm ready. Few people, yeah, only few people, because listening, how many year we listening ना, कितीतरी जन्मापासून आपण धम्म वाचत आणि ऐकत आलेलो आहे. नॉट टेक ऍक्शन टू प्रॅक्टिस. Only listening, reading and talking, not the practice. It is the part of practice, but not the whole practice. सगळे सोपं असतं ना, ऐकलं वाचलं. Yes, it is easy. Even I am talking, it is easy for me. Okay, but when the thought of greed active inside me, I have to be mindful and I have to see that, because without seeing we cannot destroy it. So that seeing is important. कारण की ओघामध्ये, नदीमध्ये वाहणाऱ्याला समजत नाही की मी कसा वाहते, परंतु नदीमध्ये जो वाहत असतो, जर बाजूला कोणी किनाऱ्यावर उभं असेल ना, तर त्याला समजतं हा कसा वाहते. त्याच्यामुळं आपल्याला किनाऱ्याच्या बाहेर उभं राहणं खूप महत्वाचं आहे समजण्यासाठी. Yes, okay, Sushanji, I think we can close now. We already give the 10 minutes. Nobody interested to ask. Okay, no problem. Thank you so much.